नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ भूमी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आज एकदम स्पायसी आणि चटपटीत अशी मॅगी बनवणार आहे। त्यासाठी पत्ताकोबी, कांदा, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, लसूण एकदम छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे आणि ब्राऊन होईपर्यंत तेलात छान भाजून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून द्यायचा आहे आणि कांदाही छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये ढोबळी मिरची आणि पत्ताकोबीही टाकून द्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला शेजवान चटणी टाकायची आहे। माझ्याकडे होती म्हणून मी टाकली, तुमच्याकडे जर नसेल एखाद्या वेळेस अवेलेबल तर नाही टाकली तरी चालेल, टेस्ट तर अशीच राहणार आहे तरी पण मॅगीची। त्यानंतर मी इथे लाल मिर्च पावडर टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही मॅगी तर बनवत असताल, खात असताल, पण या प्रकारची मॅगी मी जशी बनवली तशी बनवून बघा, तुम्हालाही खूप आवडेल। त्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून शिजून घ्यायचं आहे छान आपल्याला आणि मीठ टाकायचं आहे। मी इथे मॅगी आणि वाई एक्सप्रेस नूडल्स घेतलेले आहेत, त्यामधले मसाल्याचे पॅकेट काढून मी एका वाटीमध्ये टाकलेले आहेत। कढईमधल्या मिश्रणामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि उकळी येऊ दिलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये मी हे मॅगी टाकलेली आहे आणि नूडल्स टाकलेले आहेत। नूडल्स टाकल्यानंतर त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण नूडल्सला आपला जे होता मसाला ते लागला पाहिजे असं टाकून घ्यायचं आहे आणि त्याला 10-5 मिनिटं आपल्याला छानपैकी शिजू द्यायचं आहे। शिजल्यानंतर आपल्याला आपण जो वाटीत मसाला काढला होता त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून त्या मॅगीमध्ये टाकून द्यायचं आहे। तुम्ही या पद्धतीने मॅगी कधी केली नसेल असं तरी मला वाटतं। जर केली असेल तर कमेंट करा, जर नसेल केली तर बनवून बघा आणि मग कमेंट करा कशी झाली आहे आणि कशी लागते याची टेस्ट। तर त्यानंतर पाणी टाकल्यानंतर याला छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळासाठी याला शिजायला द्यायचं आहे। इथे तयार आहे आपली स्पायसी आणि चटपटीत अशी मॅगी। तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, नक्की ट्राय करा। थँक्यू सो मच।